वेलकम स्टुडंट्स. एक्सरसाइज 1.5 आपण पाहतोय. त्यातला क्वेश्चन नंबर 3 पासून आपण आता कंटिन्यू करतो. क्वेश्चन नंबर 3 फर्स्ट वन. टेक्स्ट बुक समोर ठेवा सगळ्यांनी. x इक्वल्स 80 स्क्वेअर y इक्वल्स ट्वाइस 80 असे फंक्शन दिलेत आणि शो दॅट विचारले xy d2y by dx स्क्वेअर प्लस a इक्वल्स 0. आता इथं हे जे शो दॅटचे प्रॉब्लेम असतात त्यात दोन प्रकार असतात. एक तर गिवन इन्फॉर्मेशन वरून डायरेक्ट शो दॅटची टर्म तयार करता येते किंवा त्या शो दॅट मध्ये ज्या ऑर्डर्सचे डेरिव्हेटिव्ह आहेत, म्हणजे dy बाय dx असेल तर फर्स्ट ऑर्डर, d2y बाय dx असेल तर सेकंड ऑर्डर, ते डेरिव्हेटिव्ह मिळवायचे. जे शो दॅट मध्ये विचारले त्याची एलएचएस लिहायची, त्यात ते सगळे ते टर्म रिप्लेस करायचे, म्हणजे जे एलएचएस मध्ये असतील ते टर्म रिप्लेस करायचे, सिम्प्लिफाय करून आरएचएस आणून दाखवायचे. असे दोन प्रकार असतात. आणि जशी तुमची प्रॅक्टिस होत जाईल तसं तुम्हाला समजायला लागेल की याच्यावरून हे डायरेक्ट शो दॅट येतं किंवा याच्यावरून हे डायरेक्ट शो दॅट येत नाही. एस्पेशली ज्यावेळी एक्सपोनेन्शियल फंक्शन असतात की नाही, e रेस टू एक्स, ए रेस टू एक्स वगैरे असे असले की त्यावेळी शक्यतो हे डायरेक्ट येत नाही. तर त्यावेळेस प्रॉब्लेम आला की मी सांगत जाईन तुम्हाला. दर या गोष्टी प्रॅक्टिसनं आपोआप कळतात, सांगायची तशी आवश्यकता नाही आहे. बघा, x इक्वल्स 80 स्क्वेअर y इक्वल्स ट्वाइस 80 हे आपलं पॅरामेट्रिक फंक्शन आहे. ह्याला डिफरन्शिएट करून हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. आपण दोन्ही प्रकारे हे जमते का ट्राय करूया. ठीक आहे. मी आता कॉमन देतो इथं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, इकडे बघा, dx by dt इक्वल्स डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t, a कोएफिशिएंट d by dt of t स्क्वेअर, d by dt of t स्क्वेअर. ठीक आहे. So dx by dt equals a into t square is a derivative twice t. Therefore dx by dt equals twice at. आता या पार्ट मध्ये derivative of y with respect to t, dy by dt equals twice a coefficient d by dt of t, twice a into t is a derivative 1, so dy by dt equals twice a. त्यानंतर बाय पॅरामेट्रिक रूल dy by dx equals dy by dt upon dx by dt, provided that dx by dt not equals 0. dy by dt twice a, dx by dt twice at, 1 upon t शिल्लक राहिले. मी इथे लिहितो आता. हां, एलएचएस मध्ये dy by dx इक्वल्स 1 upon t शिल्लक राहिले, 1 upon t. आता आपल्याला d2y by dx वर पाहिजेत, म्हणजे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वर का. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, बघा, d2y by dx square equals d by dx of 1 upon t. But derivative of 1 upon t minus 1 upon t square into t चा डेरिव्हेटिव्ह dt by dx. कारण आता हे विथ रिस्पेक्ट टू x चा लक्षात ठेवा, हे हमखास विसरतात. हे मायनस 1 upon t square into, चला dx by dt बघा, इथे dx by dt इथे बघा, dx by dt twice at आहे. मग आम्हाला dt by dx पाहिजे. dt by dx म्हणजे 1 upon twice at, 1 upon twice at. So d2y by dx square equals 1 upon हा 1 upon हे काय झाले सांगा, twice at क्यूब झाले. 1 upon twice at क्यूब यांचं मल्टिप्लिकेशन. आता मला इथून पुढे मी तुम्हाला दोन प्रकारे प्रॉब्लेम दाखवणार आहे. एक तर हे शो दॅटचं डायरेक्ट आणायचं आहे किंवा मग एलएचएस लिहून त्यात ते रिप्लेस करायचं. आता ही स्टेप सगळ्यांना जमती का पहा, लक्ष द्या. d2y by dx स्क्वेअर इक्वल्स, बघा तो राईट साइडचा जो पार्ट आहे, हा राईट साइडचा कसा स्प्लिट करतोय बघा, 1 upon हे बघा,
हे जे आहेत की नाही एक्स वाय त्याच्यात मला ह्याच्यात आणायचे एक्स आणि वाय चे टर्म. मग मी याला कसं लिहितो बघा, या दोघांचा मी सरळ बिंदास प्रोडक्ट लिहितो. 80 स्क्वेअर इंटू ट्वाइस 80, दोघांचा प्रोडक्ट लिहिला 80 स्क्वेअर इंटू ट्वाइस 80. चेक करा, यातला 2 आहे, यातला एक ए आहे, बरोबर. टी क्यूब देखील आहे बघा, हा टी क्यूब. एक फक्त एक कुठेतरी एक्स्ट्रा झालाय, एक काय झालाय त्यामध्ये खाली एक्स्ट्रा झालाय. हे बघा, हा एक कॅन्सल झाला की तुम्हाला सेम टर्म आहे तशी बघायला मिळेल. 80 स्क्वेअर इंटू ट्वाइस 80 इंटू ए कॅन्सल झाला की हा पार्ट तुम्हाला बघायला मिळेल. हे मी कशावर केलं माहिती आहे बघा, एक्स वाय हा जो प्रोडक्ट आहे की एक्स वाय दिसतो बघा तिथे, याच्यावरून तिथं मी तो एक्स वाय प्रोडक्ट लिहायचा प्रयत्न केला. आता पुढच्या स्टेप मध्ये d2y by dx square as it is equals 1 upon हे x आणि हे y आहेत, हे बघा x आणि y, xy आणि इंटू a आहेत ते as it is, एक्स्ट्रा a आहेत ते as it is. आता हे xy ट्रान्सफर केले की xy d2y by dx square equals a शिल्लक राहील आणि तो LHS मध्ये आणला xy d2y by dx square minus a is equal to 0. हे तुमचं शोधण्याचं टर्म प्रूव्ह आहे, डायरेक्ट प्रूव्ह आहे. और दुसरा पर्याय, ठीक आहे, हे सगळ्यांना जमेल असं नसतं, त्यामुळे आपण इथं बघा d2y by dx वर पण झालो, हे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इथे येऊन थांबायचं सर, ठीक आहे. d2y by dx पर्यंत येऊन थांबायचं आणि यानंतर LHS लिहून काढायचे. आता बघा मी इथं तो दुसरा तुम्हाला पर्याय दाखवतो. LHS इक्वल्स सांगा काय LHS आहे, xy d2y by dx स्क्वेअर प्लस a, ठीक आहे. बघा आता x म्हणजे काय, सगळं रिप्लेस करायचं. x म्हणजे काय तर 80 स्क्वेअर, y म्हणजे काय ट्वाइस 80, d2y by dx स्क्वेअर म्हणजे काय 1 अपॉन ट्वाइस 80 क्यूब, ठीक आहे. काय काय बघा, काय रिप्लेस केलं, हा सॉरी त्याचं साइन आहे की मायनस, म्हणजे मागच्या क्वेश्चन मध्ये ते मायनस ए असले पाहिजे, ते LHS मध्ये प्लस झाले. सॉरी मी मायनस साइन विसरलो, इथलं -1 हा प्रोडक्ट विसरलो, सॉरी. हा हे -180 क्यूब आणि शेवटचे प्लस ए आहेत ते ऍड होतील. काय काय केलं बघा, मी LHS लिहून घेतली शोधण्याची, x रिप्लेस केला, y रिप्लेस केला, d2y by dx रिप्लेस केला, प्लस a ऍड होतील. आता यातलं कॅन्सलेशन पहिल्यांदा आपण असं करूया की नंबर्स कडे बघू. पहिले यातला 2 कॅन्सल झाला, कोणता तरी एक ए कॅन्सल करूया, हा ए कॅन्सल केला याच्याशी. आता बघा टी स्क्वेअर आणि टी म्हणजे टी क्यूब, हे टी क्यूब कॅन्सल झालं, काही नाही फक्त a इंटू -1 म्हणजे मायनस ए शिल्लक झालेले आणि प्लस ए, मायनस ए प्लस ए 0 इक्वल्स तुमचे काय सांगा RHS. तुम्हाला दोन्हीपैकी जे जमेल ते करा. आता मगाशीच्या क्वेश्चन मध्ये चुकून माझ्याकडनं मायनस साइन राहिलं होतं, म्हणजे हवं तर मी 2 मिनिटात ते कंटिन्यू करून दाखवतो, परत बघा म्हणजे लक्षात येईल. हे बघा हे इथनं -1 अपॉन मी ते हे ह्या टर्मला कसं स्प्लिट केलं होतं, म्हणजे 80 स्क्वेअर इंटू ट्वाइस 80 घेतले होते, 80 स्क्वेअर इंटू ट्वाइस 80 घेतले होते, ठीक आहे. आणि एक्स्ट्रा ए आला म्हणून ए कॅन्सलेशन घेतला होता. नेक्स्ट आहे d2y by dx square as it is, d2y by dx square as it is equal to -1 upon xy झाले ते -1 upon xy into a आणि मग xy ट्रान्सफर केल्यानंतर xy d2y by dx square is equal to मायनस हे आले, मायनस LHS मध्ये आणले की ते शोधायचं तुमचं आलं. कदाचित मी मगाशी ते साइन विसरलो होतो मायनस. ओके, now second question. Function है y equals e raised to m
tan inverse x, y equals e raised to m tan inverse x. Show that 1 plus x square d2y by dx square plus twice x minus m dy by dx equals 0 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघूया डायरेक्ट येते का दोन डेरिव्हेटिव्ह मिळवून पुढे जायचं आपण नंतर ठरवू. बरं, फंक्शन आहे y equals e raised to m tan inverse x, differentiating with respect to x. Differentiating, just a minute. Differentiating with respect to x, dy by dx equals d by dx of e raised to m tan inverse x. आता नीट लक्ष द्यायचं, चेन रूल फार महत्वाचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to something, e raised to something into something चा डेरिव्हेटिव्ह कोणाचा, d by dx ऑफ हे वरती समथिंग होतो m tan inverse x. आता ही जी टर्म आहे ना, ही टर्म त्याला मी y रिप्लेस करणार आहे. y या टर्मला काय रिप्लेस करणार आहे, y इनटू आता d by dx ऑफ त्यातला m काय आहे सांगा, m कोइफिशिएंट आहे आणि tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय, tan इनवर्स x चा 1/1 plus x square. म्हणजे थोडक्यात dy by dx equals my upon 1 plus x square, my upon 1 plus x square. आता जरा इकडे लक्ष द्या, ही टर्म आहे ना, ही त्या d2y by dx square कडे आली. त्यामुळे मी ट्रान्सफर करतोय, ह्या गोष्टी प्रॅक्टिस जमायला लागतात. 1 plus x square into dy by dx is equal to शिल्लक राहिले my. Now again differentiating with respect to x. आणि आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे ना, आता लक्ष द्यायचं, d by dx ऑफ एवढा सगळा पार्ट, d by dx ऑफ 1 plus x square into dy by dx equals RHS मध्ये d by dx of my, d by dx of my. लक्ष द्या, इथं प्रोडक्ट रूल बघा, ही टर्म आहे फर्स्ट आणि ही टर्म आहे सेकंड. फर्स्ट इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. आता dy by dx चा डेरिव्हेटिव्ह काय, d2y by dx स्क्वेअर. फर्स्ट इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. आता फर्स्ट चा डेरिव्हेटिव्ह काय आला सांगा, ट्वाइस x, कारण 1 चा 0, x स्क्वेअर चा ट्वाइस x. RHS मध्ये m कोइफिशिएंट आहे आणि y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजेच dy by dx. नेक्स्ट स्टेप, 1 plus x square d2y by dx square as it is plus twice x dy by dx minus m dy by dx is equal to 0. या दोघातून dy by dx कॉमन काढा, 1 plus x square d2y by dx square plus twice x minus m dy by dx equals 0. आला का बघा, शो दॅट, हेन्स प्रूव्ड असं म्हणायचं. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे काही वेळेला तुम्ही फंक्शन घेऊन डायरेक्ट शो दॅटची टर्म येऊ शकते आणि काही वेळेला रिप्लेस करून देखील होतो, मी मगाशी दाखवले होतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज x equals cos t आणि y equals e raised to mt असा क्वेश्चन आहे आणि साधारण थोडाफार मगासारखा शो दॅटचा टाइप आहे बघा. हा प्रॉब्लेम मध्ये मी थोडेफार सुरुवातीला चेंजेस करतो, हे फक्त जमले की तुम्हाला सगळा क्वेश्चन मगासारखा सॉल्व्ह करता येईल. x equals cos t याचा अर्थ t equals cos inverse x आणि आता t च्या जागी cos inverse x मी इथे रिप्लेस करणार आहे, म्हणजेच y equals e raised to m आणि आता t म्हणजे काय सांगा, t म्हणजे प्रत्येक cos inverse x. म्हणजे आता मगासारखा क्वेश्चन तयार झाला का बघा, y equals e raised to m tan inverse x सारखा क्वेश्चन तयार झाला का बघा. ह्याला सिमिलर हा क्वेश्चन तयार झाला.
आता इथून मी आता सुरुवात करणार. कन्सिडर y इक्वल्स e रेस टू m cos इनवर्स x. म्हटलं तर इक्वेशन त्याला बनवूया, कारण शो दॅट मध्ये ते सारखी y ची टर्म यायला लागली. त्यामुळे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, कारण आता y इन टर्म्स ऑफ x आहे. मी थोडक्यात या स्टेपला काय केलंय तर तो पॅरामीटर जो आहे तो रिमूव्ह केलाय. पॅरामीटर रिमूव्ह करून आपण प्रॉब्लेम सोडवतोय. हे सगळेच्या सगळे क्वेश्चन जे शोधायचे ह्याला खूप प्रॅक्टिस लागते, हे लक्षात ठेवा. प्रचंड प्रॅक्टिस लागते, त्याशिवाय हे क्वेश्चन जमत नाहीत. y equals e raised to m cos inverse x differentiating with respect to x. So dy by dx equals y चा derivative with respect to x equals d by dx of e raised to m cos inverse x. dy by dx equals derivative of e raised to something into d by dx of something म्हणजे m cos inverse x. Therefore dy by dx equals पुन्हा एकदा मगासारखं e raised to m cos inverse x ला मी काय रिप्लेस करणार आहे y. आता बघा m कोएफिशिएंट derivative of cos inverse x minus 1 upon root of 1 minus x square. पुढची स्टेप. Therefore dy by dx equals minus my upon root of 1 minus x square. लक्ष शो दॅट केलं पाहिजे. 1 minus x square ही टर्म विदाउट रूट आहे, विदाउट रूट. त्यामुळं पुढच्या स्टेप मध्ये स्क्वेअरिंग बोथ साइड्स करायचं. ती टर्म विदाउट रूट आहे, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. मगाशी या प्रश्नाला कारण tan इनवर्स मध्ये 1 upon 1 plus x square अशीच टर्म होती, विदाउट रूट होती. आता इथं विथ रूट आहे, त्यामुळे स्क्वेअरिंग बोथ साइड्स. लक्ष द्या बरं का नीट. हा dy by dx चा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स त्याचा स्क्वेअर आहे. हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह नाही. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे नोटेशन काय असतं सांगा, d2y by dx स्क्वेअर, ह्याला म्हणतात सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आणि आता मी जे लिहिले ते काय सांगा, हे dy by dx चा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता RHS मध्ये मायनस चा स्क्वेअर प्लस m स्क्वेअर y स्क्वेअर, मायनस चा स्क्वेअर प्लस m स्क्वेअर y स्क्वेअर, आणि खाली रूट गेलं म्हणजे 1 मायनस x स्क्वेअर. आता हे मी इथे ट्रान्सफर करणार आहे. सो 1 मायनस x स्क्वेअर इंटू dy by dx चा ब्रॅकेट स्क्वेअर RHS m स्क्वेअर y स्क्वेअर. लक्ष इथं पाहिजे तर जमतंय. आता आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. बघा d by dx ऑफ ब्रॅकेट मध्ये हे सगळं 1 मायनस x स्क्वेअर इंटू dy by dx चा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स d by dx ऑफ m स्क्वेअर y स्क्वेअर. आता इथं तुम्हाला प्रोडक्ट टूल वापरायचं आहे. आता मी एकदाच तुम्हाला या dy by dx च्या ब्रॅकेट स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह एकदाच समजून सांगतो व्यवस्थित. तो खूप वेळ येणार आपल्याला, सारखा सारखा येणार आहे. बघा मला दोन प्रश्नांची आधी उत्तर द्यायचं आहे. काय x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय तर ट्वाइस x. मग समथिंग स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय ट्वाइस समथिंग इंटू त्या समथिंगचा डेरिव्हेटिव्ह. हे तर आपल्याला मान्य आहे. आपल्याला कोणाचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे समजा. बघा dy by dx चा ब्रॅकेट स्क्वेअर याचा मला डेरिव्हेटिव्ह पाहिजे. पहिले कव्हर करा. सांगा x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x म्हणजे ट्वाइस dy by dx. समथिंग स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस समथिंग इंटू त्या समथिंगचा. आता dy by dx चा डेरिव्हेटिव्ह काय असतो तर तो d2y by dx स्क्वेअर असतो. हे आता कायमचं लक्षात ठेवा. dy by dx चा ब्रॅकेट स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा ट्वाइस dy by dx इंटू d2y by dx स्क्वेअर. इथे लक्षात ठेवायचं प्रोडक्ट टूल वापरतोय. लक्ष द्या. बघा फर्स्ट इंटू d by dx ऑफ सेकंड.
dy बाय dx चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड dy बाय dx चा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू फर्स्ट चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx ऑफ 1 मायनस x स्क्वेअर RHS m स्क्वेअर कोइफिशियंट इंटू डी बाय dx ऑफ y स्क्वेअर, त्याचा मात्र अजून डेरिव्हेटिव्ह आपण घेतला नाही. पुढे 1 मायनस x स्क्वेअर ॲज इट इज. आता सांगितलं मी dy बाय dx च्या ब्रॅकेट स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय, समथिंग स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस समथिंग इंटू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह d2y बाय dx स्क्वेअर, सॉरी प्लस हे प्लस dy बाय dx चा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 चा 0 मायनस साइन x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 5x m स्क्वेअर इंटू y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस y dy बाय dx. आता हा जो पार्ट मी आता करतोय ना, हा तुम्हाला नंतर तर सारखा येणार आहे, नंतर सवय होऊन जाते, प्रॅक्टिस होऊन जाते. आता नीट लक्ष द्या, मी ट्वाइस dy बाय dx यातला नुसता 2 आणि यातला dy बाय dx आणि हे अरेंजमेंट करणार आहे. इकडे म्हणजे ट्वाइस dy बाय dx अरेंज करणार आहे. या LHS च्या पार्ट मधून इक्वल टू साइन इथे LHS च्या पार्ट मधून ट्वाइस dy बाय dx मी काय करतोय, कॉमन करतोय. चला नीट लक्ष द्या काय काय राहिलं. तेव्हा हे कॉमन मध्ये गेले तर राहिलं काय सांगा, 1 मायनस x स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर. हे साइन राहिले मायनस, प्लस आणि मायनस मायनस, ट्वाइस कॉमन मध्ये गेलेत पण x शिल्लक आहेत ना, असू दे ना, x शिल्लक आहे. आणि dy बाय dx चा स्क्वेअर आहे, त्यातला एक dy बाय dx कॉमन मध्ये गेलाय, म्हणजे एक dy बाय dx त्यातला शिल्लक राहिला आहे. त्यातला एक dy बाय बघा ट्वाइस आणि एक dy बाय dx गेला, मग x राहिले आणि dy बाय dx शिल्लक राहिले. RHS मध्ये m स्क्वेअर y मी आधी लिहितोय, m स्क्वेअर y इंटू हे ट्वाइस dy बाय dx आहेत ना, हे जरा मी बाजूला लिहितोय, ट्वाइस dy बाय dx. काय फरक पडतो आता, हे जर तुम्ही इकडे नेऊन ट्रान्सफर केले, डिवाइड केले, तर दोन्ही बाजूचे काय कॅन्सल होतात सांगा, हे दोन्ही बाजूचे ट्वाइस dy बाय dx काय होतात नंतर कॅन्सल होतात. आणि मग शिल्लक काय राहतं बघा, शिल्लक राहतं इकडे, मग जरा शोधायचं लक्ष द्या, म्हणजे मला लिहायला जागा नाही म्हणून मी लिहित नाहीये. 1 मायनस x स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर आहे का बघा, मायनस x dy बाय dx आहे का बघा. आणि तिकडले m स्क्वेअर y जर LHS मध्ये आणले तर काय होतील सांगा, मायनस m स्क्वेअर y आणि RHS मध्ये काय शिल्लक राहील इक्वल टू 0 शिल्लक. मला फक्त जागा नाहीये म्हणून मी लिहित नाहीये, लक्षात आलं. फक्त ही टर्म आता तुम्हाला काय करायची, LHS मध्ये आणायची आणि जे शोधट मध्ये येते मिळालं की नाही बघायचं. ओके ओके. फोर्थ क्वेश्चन, y इक्वल्स m tan y इक्वल्स x प्लस tan x आणि शोधट मध्ये विचारले आपल्याला की cos स्क्वेअर x d2y बाय dx स्क्वेअर मायनस 2y प्लस ट्वाइस x इक्वल 0 विचारते. हा क्वेश्चन त्या अंदाजाने सोपा आहे. ठीक आहे, बघा हे y इक्वल्स x शोधट मध्ये y दिसते म्हणून त्याला इक्वेशन 1 दिलं. आता चुकून माझ्याकडनं कधीतरी y रिप्लेस केला की रिझन द्यायचं राहतं, तुम्ही मात्र न विसरता रिझन देत जा. हा y इक्वल्स x प्लस tan x डिफरेंशिएटिंग with respect to x dy by dx equals d by dx of x plus tan x. x चा डेरिव्हेटिव्ह किती 1, tan x चा डेरिव्हेटिव्ह 6 पर x. हा झाला आपला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. अगेन डिफरेंशिएटिंग with respect to x d2y by dx square equals d by dx of 1 plus 6 per x. d2y by dx square equals सांगा 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, 6 per x चा डेरिव्हेटिव्ह, समथिंग स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस समथिंग म्हणजे ट्वाइस sec x इंटू डेरिव्हेटिव्ह sec x tan x. परत बघा
समथिंग स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस समथिंग इंटू त्या समथिंगचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह sec x tan x. So d2y by dx square equals twice sec x into sec square x into tan x. आता मला शो दॅट मध्ये हे जे 1 अपॉन cos स्क्वेअर आहेत की नाही हे इकडे आलेले दिसत आहेत, त्याच्यावर लक्ष पाहिजे म्हणजे उत्तर नंतर पुढची स्टेप d2y by dx square equals 2 upon cos square x हे sec square झाले into tan x as it is. हा cos square ट्रान्सफर केला cos square x d2y by dx square equals 2 tan x equals 2 tan x. आता या बाकीच्या टर्म कडे ट्वाइस y ट्वाइस x अशा टर्म दिसतात तुम्हाला, ट्वाइस y ट्वाइस x सारख्या टर्म तुम्हाला तिथे दिसतात. ठीक आहे, मग मी आता पुढची स्टेप कशी ऍडजस्टमेंट करतो बघा. हे 2 ॲज इट इज नीट लक्ष द्या. ते नुसते tan x आहेत की नाही हे बघा, त्यात मी इथं बघून एक x त्याच्यामध्ये ऍड करतो या पार्ट मध्ये. हे बघा x प्लस tan x as it is. आणि आता हे समजतंय का बघा, -2x कॅन्सलेशन घेतले तुम्ही. एक काम करा, 2 न ब्रॅकेट ओपन करा, काय दिसतंय सांगा, ट्वाइस x प्लस 2 tan x. त्यातले 2 tan x इथं आहेत का बघा. आता हे ट्वाइस x आणि ट्वाइस x काय होतात, कॅन्सल होतात. ही ऍडजस्टमेंट जमली पाहिजे. इक्वल्स ट्वाइस सांगा हे काय सांगा, x प्लस tan x काय सांगा, हे y आहे y -2x as it is. हे फ्रॉम 1 मी जिथे जिथे y रिप्लेस करतो तर रिझन द्यायला पाहिजे आपल्याला. आणि LHS काय सांगा आपल्याकडे, cos square x d2y by dx square. हा सगळे LHS मध्ये आणा. therefore cos square x d2y by dx square -2y plus twice x is equal to 0. हे प्रूव्ह झालं का बघा. फायनल. ओके.